ठीक आहे बाळांनो. एक्झाम्पल नंबर 7 काय आहे? 1 into 3, 3 into 5, 5 into 7 अप टू nth टर्म पर्यंत यांची ऍडिशन आपल्याला फाइंड करून द्यायची. मग इथं क्लिअर कट दिसतंय की nth टर्म दिलेली नाही. मग प्रॉब्लेम हा आहे का इथे आपला nth टर्म फाइंड करावं लागेल. काल सारखंच एक्झाम्पल आहे. मग nth टर्म तुम्ही कशी फाइंड करणार? सोल्युशन हिअर फर्स्ट टर्म कोणत्या प्रत्येकाची फर्स्ट टर्म घ्या. दोन टर्म नेहमीच झालंय ओके. किंवा फर्स्ट नंबर म्हणा. जर टर्म पेक्षा नॉट द फर्स्ट नंबर ऑफ each term forms an AP. प्रत्येक टर्मची पहिला नंबर हा एपी मध्ये आहे. कोणत्या आहे? दॅट इज 1 3 5 1 3 5 डॉट 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 वेअर. आता ए किती आला? 1 and D किती आला? 2. Therefore आता Tn चा फॉर्म्युला आहे. Therefore Tn is equal to A plus into D which is equal to काय येईल? नाही वाचणार किती काय येईल तर. ओके ठीक आहे. 1 plus n minus 1 into 2. त्या 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1 plus 2n minus 2 म्हणजे therefore Tn पण ही आली या n टर्मची पहिला पार्ट. दोन पार्टने बनतोय ना, त्यातला पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट अँड सेकंड नंबर ऑफ each term forms an AP. सेकंड नंबर कोणते आहेत? प्रत्येक टर्म मधले पहिल्या टर्म मध्ये 3, दुसऱ्यामध्ये 5, तिसऱ्यामध्ये 7 and so on. Here A is equal to 3 and D is equal to 2. Again तोच फॉर्म्युला. therefore which is equal to 3 plus n minus 1 into 2. या 2 ने जर मल्टिप्लाय केलं आणि आता याची एन टर्म काय होईल? फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर. therefore Pn therefore P of n is काय येता येईल? 1 into 3 3 into 2 sorry 3 into 5 5 into 7 plus dot 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 plus आणि ती nth टर्म जी आपल्याला फाइंड करायची त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे 2n minus 1 into 2n plus 1 आणि याचा आन्सर तेच आहे n/3 4n square plus 6n minus 1. बाळांनो ही आहे Pn. बरोबर आहे. आणि आता ही आपल्याला प्रूव्ह करून द्यायची. म्हणजे nth टर्म फाइंड करायची होती आपल्याला तेवढी फक्त. समजली कशी केली? इथे प्रत्येक टर्म मध्ये 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे.
मग nth टर्म असं 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन असणार आहे. पण त्या पहिल्या टर्म एपी मध्ये मग त्याची टीएन फाइंड करा, दुसऱ्या टर्मची टीएन फाइंड करा, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे? समजलं का? ओके, समजलं ना? ओके, ठीक आहे. आता स्टेप बाय स्टेप. स्टेप नंबर 1. Step number 1. For n is equals to 1, consider LHS. काय होईल LHS मग? तुम्हाला स्टेप नंबर 1 च्या LHS ची आयडिया सांगितलेली. फक्त पहिली टर्म घ्यायची असते. n is equals to 1 म्हणजे पहिली टर्म घ्या. म्हणजे 1 into म्हणजे किती आला? इक्वेशन 1. and RHS. ही RHS त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 टाकून देणार. 1/3 into bracket 4 into 1 square plus 6 into 1 minus 1. क्लिअर कधी बा? 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे 4 plus 6, 4 plus 6 10, 10 minus 1 9 म्हणजे हा आला 9/3. बरोबर आहे? 9/3 म्हणजे किती? इक्वेशन नंबर 2. तो आलाच पाहिजे. स्टेप नंबर 1 ला जर चुकलं म्हणजे आलं नाही इक्वल, तर तो तुमचं चुकलेलं आहे. क्वेश्चन शो दॅट साइड. ओके, देअरफॉर LHS is equals to RHS and therefore P of 1 is true. हे तुम्ही रिझन देऊ शकता. हे पूर्ण LHS equals to RHS घेतलं फ्रॉम इक्वेशन 1 and 2. ओके, स्टेप 1 मध्ये अडचण बोला. ओके, स्टेप 2 मध्ये काही प्रॉब्लेमच नसतो, काही प्रूव्ह करायचं नसतं. Step number 2. Assume that P of K म्हणजे PK is true. बरोबर आहे? PK is always true. पवार किशोर. ओके, आता याच्यामध्ये n च्या ऐवजी फक्त काय पुट करायचा? K पुट करायचा. Therefore आणि याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. आणि आता पुढे येणार आहे स्टेप नंबर 3. आणि स्टेप 3 चा पहिला पॉइंट आहे की तुम्हाला काय प्रूव्ह करायचं हे पहिले इथं बनवून घ्यावं लागतं, नंतर ते प्रूव्ह करायचं LHS घेऊन प्रूव्ह करायचे. बरोबर आहे? मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं स्टेप नंबर 3 मध्ये? P of K plus 1 is true. We have to prove that P of K plus 1 is true. आणि जर P of K plus 1 is true दाखवायचं आहे म्हणजे काय दाखवायचं? दॅट इज आपल्याला दाखवायचं आहे 1 into 3 plus 3 into 5
प्लस 5 into 7 प्लस डॉट 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 2 into ब्रॅकेट k plus 1 minus 1 into second bracket 2 into k plus 1 plus 1 आणि विच इज इक्वल टू आन्सर आणून किती दाखवायचं. आणि आपण याला इथं सिम्प्लिफाय करतो का रे? नाही ना. मग आता जर जागा नसेल पुरत तर आरएसएस खाली घ्या, ती आरएसएस कॅरी करा फक्त. याचा आन्सर आणून दाखवायचं आहे k plus 1 upon 3 into bracket 4k plus 1 bracket square plus 6k plus 1 minus 1. आणि मला हे तुम्हाला क्लिअर कट समजतंय की तुम्हाला एलएचएस पासून ही ऍडजस्टमेंट करून दाखवून आवड वाटते ना. मग मी तुम्हाला काल एक्झाम्पलला दुसरी मेथड सांगितली होती की तुम्हाला जर सिंथेटिक डिव्हिजन वगैरे करायचे नसेल तर सिम्प्लिफाय करून घ्या. बरोबर आहे. तो नंबर बाजूला करा, सगळे के ची पॉलिनॉमियल बाजूला करा. यासाठी सगळ्यात पहिले इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. बरोबर आहे. त्यानंतर हा जो 6 आहे हा इथे आतमध्ये मल्टिप्लाय होईल. हा ब्रॅकेट पहिले सॉल्व्ह करून घ्यावा लागेल. किती येईल तो पाहून घ्या. विच इज इक्वल टू इकडे घे थोडासा k plus 1 upon 3 थोडीशी ऍडजस्टमेंट इकडे करून घेतली. 4 इंटू ब्रॅकेट हा झाला k स्क्वेअर प्लस 2k प्लस 1. बरोबर का. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि हा 4 पण याला मल्टिप्लाय होणार. डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकू 4 पण. म्हणजे आन्सर येणार आहे 4k स्क्वेअर प्लस 8k प्लस 4. स्टेप दाखवली पहिले तर ब्रॅकेटचं एक्सपान्शन करावं लागेल. नंतर मग तो 4 प्रत्येकाला मल्टिप्लाय होईल. प्लस हे एक्सपान्शन पहिले करा. ब्रॅकेटच्या बाहेर 4 असणार आहे. तो 4 आतमध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय होणार. आणि आता करा सिम्प्लिफिकेशन. सिक्स के प्लस 8k 14k 4 प्लस 6 10 मायनस 1 9. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे. मग आता इकडे नीट लक्षात घ्या. हे जर तुम्ही आहे असं सोडवलं तर प्रॉब्लेम असा होणार आहे तो k प्लस 1 कॉमन काढण्यासाठी काल सारखं तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन वापरावं लागणार. मग तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन वापरायची नसेल तर काय उद्योग करायचा? कॉमन काढायचा नाही तुम्हाला. जाऊ द्या ना. मग हा 1/3 बाजूला घ्या. आणि हा जो k प्लस 1 आहे ना याने टाका प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. पहिले k ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. म्हणजे k इंटू 4k स्क्वेअर किती झाला प्लस 14k स्क्वेअर प्लस 9k. नंतर परत 1 ने मल्टिप्लाय करा. बरोबर आहे का? आणि मुलांनो ही आली आरएक्सची व्हॅल्यू. ही आपला प्रूव्ह करून दाखवायचंय. आतापर्यंत आपण प्रूव्ह काहीच नाही केलं. हे प्रूव्ह करून दाखवायचं हे आपण ठरवलं फक्त आता. म्हणजे याची व्हॅल्यू घ्यायची. ही एलएचएस आहे. ही एलएचएस घ्यायची आणि याचा आन्सर एवढं आणून दाखवायचं. म्हणजे ही आरएचएस आणून दाखवायची. बस बाकी काहीच करायचं नाही. सोपं. ओके. कन्सिडर एलएचएस. स्टेप नंबर 3 बाकी.
कन्सिडर LHS. ओके, फक्त LHS घेतली, बरोबर. हा, आता इथे तुम्हाला मी आयडिया सांगितलेली कोणती टर्म आहे, K+1 टर्म आहे. याच्या आधीच टर्म कशी लिहिणार, K+1 के आहे त्याच्या आधीच एक टर्म वाढून द्यायची, म्हणजे ही टर्म होणार 1 × 3 प्लस 2K - 1 into 2K + 1 आणि इकडे पण 2 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं, तर राहून द्यायची एक स्टेप. तर राहू दे परत माशाल ते पुढे गेले. पण काहीच सिम्प्लिफाय नाही केलं, फक्त त्याच्या आधीची एक टर्म लिहिलेली. आणि मला ही जी काही ऍडिशन आहे ही मात्र इक्वेशन नंबर 3 मध्ये आलेली आहे. करा पुट तिथे. बरोबर आहे का, त्याची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 वर. प्लस हा, आता हे दोन ब्रॅकेट सिम्प्लिफाय करता काय होईल, 2 ने मल्टिप्लाय केला 2K + 2 - 1 म्हणजे तो आला 2K + 1 आणि तो येणार आहे 2K + 3. बरोबर आहे. खूप सिंपल उद्योग आहे बघा, खूप सिंपल. काय करायला लागेल, पहिले सर्वात पहिले 1/3 मला कॉमन पाहिजे ना, त्याकरता हा 3 इकडे मल्टिप्लाय पण जावं लागेल ना, तर कॉमन निघेल दोघांमधनं 1/3. दोन्ही टर्मला 1/3 पाहिजे ना, मग सेकंड टर्मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणून आपण त्याला. आणि मग 1/3 कॉमन घेत. मग ब्रॅकेटमध्ये उरला 4K इंटू ब्रॅकेट 4K² + 6K - 1 प्लस 3 इंटू 2K + 1 इंटू 2K + 3. बरोबर आहे का. हा, आता सरळ सरळ या K ने इथे मल्टिप्लाय करून द्यायचं. त्यानंतर ह्या दोन ब्रॅकेटचं घ्यायचं मल्टिप्लिकेशन. कसं घेणार, पहिले 2K ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं, नंतर 1 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. जे मल्टिप्लिकेशन येईल ना तो ब्रॅकेट, तो ऍडजस्ट करायचं, त्याला प्रत्येकीने मल्टिप्लाय करायचं 3 ने. इथं ब्रॅकेट होणार आहे मग मल्टिप्लिकेशन. आणि मग हे सगळं सॉल्व्ह केलं की आन्सर येणार आहे एवढं. ऑन सॉल्विंग दिस 1/3 4K³ + 18K². म्हणजे तिथे मात्र नीट करा, पहिले मल्टिप्लिकेशन करा, त्याला ब्रॅकेट देऊन ठेवा, इथं ऍडजस्ट करा, नंतर प्रत्येकाला 3 ने मल्टिप्लाय करा, मग ऍडिशन करून घ्या. प्लस 23K + 9
हे ऑन सॉल्विंग भेटणार आहे आणि म्हणजेच RHS भेटणार आहे. मग ते डॉट डॉट ना करू, सॉल्व करा ते. ते 3 डॉट ना करू, ते सॉल्व करून पहा. त्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन घ्या, त्याला बॉक्स, त्याला ब्रॅकेट ठेवा मात्र, कारण की त्याला मत मल्टिप्लाय बाय 3 ही टर्म ऍडजस्ट करून घ्या. मग आलेल्या आन्सरच्या प्रत्येक टर्मला परत 3 ने मल्टिप्लाय करा. मग तुम्हाला 2 वेळा टर्म्स भेटतात, त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन साइन प्रमाणे काय असेल ते करा. ब्रॅकेट इथला ब्रॅकेट इथं पण पाहिजे. हा, मग आता त्यानंतर पहिल्या ब्रॅकेट मधले के मल्टिप्लाय करून टाकायचं पहिल्या ब्रॅकेट, आणि ते सिम्प्लिफाय करून पहा, ते बरोबर तेवढंच येणार आहे. बरोबर तेवढा आन्सर येतोय. जी RHS आहे डॉट करून जी व्हॅल्यू लिहिली तेवढी व्हॅल्यू येते. प्रत्येकाने सॉल्व्ह करायचे, डॉट डॉट करायचे नाही. आय थिंक 4 ते 5 स्टेप्स असतील त्या. तुमच्या 10 ओळी, कारण की 2 ओळी मध्ये तुम्ही एक स्टेप लिहिणार आहे. आला का बरोबर तेवढा? 1/3 इंटू ब्रॅकेट 4k क्यूब प्लस 18k स्क्वेअर प्लस 23k प्लस 9 विच इज इक्वल टू RHS. बरोबर आहे. आणि मग RHS झाला, याचा अर्थ काय झाला? खाली काय लिहिणार तुम्ही? therefore P of k plus 1 is true. त्याच्या खाली लिहायचंय, संपलं नाही. आता स्टेप नंबर 3 चा पार्ट थोडा संपलाय, स्टेप 4 पण बाकी. याच्या खाली लिहिणार तुम्ही P, therefore P of k plus 1, therefore P of k plus 1 is true. मग खालच्या लाईनला स्टेप नंबर 4, स्टेप नंबर 4 फ्रॉम स्टेप 1 कॉमा स्टेप 2. आता तुम्ही स्टेपला जे सिम्बॉल वापरतात ना, जर तुम्ही ते 1 2 3 जर 1 2 3 वापरता तर तेच वापरायचे. जर माझ्याप्रमाणे ते II, III वापरतात तिथे पण तेच वापरायचे स्टेप नंबर 4 मध्ये. फ्रॉम स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3 अँड मेथड ऑफ मॅथमॅटिकल इंडक्शन P of n is true. आणि मग त्यानंतर परत तुम्हाला जो क्वेश्चन दिला होता ना, 1 into 3, 3 plus 3 into 5 plus 7, 5 into 7 plus dot 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 plus 2n terms is equal to, ते लिहायचं आणि खाली म्हणायचं is true. हा, एखादा म्हटला सर मी त्याच्याऐवजी जो आपण PN लिहिलाय, काय नाही nth टर्म लिहिली, फक्त तो लिहितो. दोन्हीपैकी कोणता आहे? दोन्ही एकच. असे छोटे छोटे एक्झाम्पल 4 मार्क्सचा आहेत. एक्झाम खूप छोटा आहे, फक्त किती असेल? 2 पेजवर असेल. नाही, 1 2 3 3.5, हा 4 मार्काला येतो. छोटासा क्वेश्चन.
ओके, प्रत्येक स्टेप 1 मार्कला दिली तर अख्खा पेपर 40 मार्काला इथं जुळून जाईल. ओके, ठीक आहे बाळांनो, हा होता क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट घ्या एक्झाम्पल नंबर 8. स्क्रीनशॉटला वेळ दिला होता, नसल घेतला काय नाही, रेकॉर्डिंग मध्ये जायचं, नंतर रेकॉर्डिंग उचकायची, तशी रेकॉर्डिंगच पाहतात. खूप वेळ गॅप दिलाय, मागे घ्या, स्क्रीनशॉट काढा. ओके, एक्झाम्पल नंबर 8. 1/1 × 3 काय तेच मल्टिप्लिकेशन आहे, फक्त 1/, प्लस 1/3 × 5 प्लस 1/5 × 7. मागचं एक्झाम्पल आहे का रे, फक्त 1/, दिलंय. आता पहा आन्सर कट चेंज होतो. प्लस इथे यांनी आपल्यावर कृपा केली, एक टर्म देऊन ठेवली आहे 1/2n - 1. हा, जरी नसती दिली तरी आपण काय केलं असतं, 1/, आहे प्रत्येकाला, म्हणजे n टर्म मध्ये 1/, असणार आहे. 2 टर्मचं मल्टिप्लिकेशन, पहिल्याची एपी ही चालती बा, दुसऱ्याचं एपी घेतलं हे आलतं, त्यांचं मल्टिप्लिकेशन 1/. ओके, विच इज इक्वल्स टू, याचा आन्सर आणून दाखवायचं तुम्हाला n/2n + 1. ओके, डायरेक्ट pn घ्यायचा, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4. इथे काय एपी वगैरे घ्यायची नाही. तसे मोठे एक्झाम्पल आहे. पण हे डोक्यात ठेवायचं, मॅथमॅटिकल इंडक्शनचं एक एक्झाम्पल 4 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला एक्झामला येत असतच. ओके, सोल्युशन. Let Pn is okay. Step number 1.
P of 1 is step number 2. Assume that P of K is K. That is इक्वेशन नंबर 3. आता पुढे घ्यायची स्टेप नंबर 3. We have to prove that is which is equals to RHS काय आली पाहिजे K plus 1 फक्त RHS सिम्प्लिफाय करायची. टू के प्लस 2 प्लस 1 म्हणजे 2K plus 3 बरोबर आहे. ओके, एवढी RHS ऑन दाखवायची. थोडी दिसते, जास्त गोंधळ नाही दिसते. करा स्टार्ट. चला. Therefore, consider LHS. Plus 1 upon ओके. काय करायचं, त्याच्या आधीची एक टर्म घ्यायची. प्लस ती टर्म आहे द्यायची लास्ट टर्म.
ओके, आता ही जी काही ऍडिशन आहे ही इक्वेशन 3 मध्ये आलेली, ती पुट करायची. प्लस 1 ती लास्टची टर्म सिम्प्लिफाय करायची. पहिला ब्रॅकेट काय येईल, 2k + 1 येईल, आणि दुसरा ब्रॅकेट येईल 2k + 3. का सॉल्व करणार, सरळ सरळ. तुम्हाला इथे 1/2k + 1 दिसतोय, इथे पण 1/2k + 1 दिसतोय. काढा कॉमन. 1/2k + 1 आहे दोन ठिकाणी, कॉमन काढा. इंटू ब्रॅकेट काय शिल्लक राहिला, k + 1/2k + 3. बरोबर आहे, अरे बरोबर आहे. हा, आता हे सॉल्व्ह करण्यासाठी अपॉनला 1 आहे म्हणजे लोड नाही घ्यायचा 1चा. त्याने इकडे क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे डिनॉमिनेटर कॉमन होऊन जाईल. बरोबर आहे का. 2k + 3 ला k ने मल्टिप्लाय केलं. आता बघा, हे जे आलं हे आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. इथं करायचं फॅक्टरायझेशन. मग कसं फॅक्टरायझेशन करणार, +2 एवढं मल्टिप्लिकेशन आणि +3 एवढी ऍडिशन. हा, आता या मिडल टर्मचं बायफार्केशन वगैरे करा. 3 डॉट देऊ, फॅक्टरायझेशन करायचंय फक्त. 2k + 1 ला ब्रॅकेट देतो मी, इंटू इथे येणार आहे ते फॅक्टरायझेशन 2k + 1 आणि k + 1 करून पाहते फॅक्टरायझेशन. तुम्हाला आयडिया माहिती फॅक्टरायझेशन, करून पहा. आणि k + 1 2k + 1 2k + 1 कॅन्सल होऊन जाईल इथे. आणि RHS चेक करा किती आहे. and therefore P of k + 1 is true. फॅक्टरायझेशन आलंय बरोबर तेवढंच, नसर आलं तर तुमचं चुकलेलं आहे. Therefore P of k + 1 is true. Therefore स्टेप नंबर 4 घ्यावी लागेल. काय, फ्रॉम स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 and method of mathematical induction, P of n is true. Therefore दिलेलं स्टेटमेंट परत लिहायला लागेल. P of n चं 1/1 × 3 + 1/3 × 5 + 1/5 × 7 + dot 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 plus 1/2n - 1 × 2n+.
which is equals to n upon 2n plus 1 is proved. हे पण एक स्वतःच एक्झाम्पल होतं. हे खरंच होतं सोड. अडीच पांढर असेल फक्त लेखली. ओके, आता मला एक होमवर्कला एक्झाम्पल आहे की जे काही मी उद्या सॉल्व्ह करून देणार नाहीये. ते थोडस मोठं आहे, तुम्ही घरी सॉल्व्ह करा. स्क्रीनशॉट घेतला असेल तर ठीक आहे, नसेल घेतला पटकन घ्या. ओके, ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 9 हे तुम्हाला होमवर्कला आहे. आता एक्झाम्पल नंबर 9 लिहितो, अशी आयडिया सांगतो. एक्झाम्पल नंबर 9 तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचं आहे. 1/3 into 5 plus 1/5 into 7 plus 1/7 into 9 इथं n टर्म दिलेली नाहीये. मग काय करावं लागेल? n टर्म सुद्धा 1 आहे. डिनॉमिनेटरला 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे. मग प्रत्येकाला पहिल्या नंबरची एपी घ्यायची, टीएन फाइंड करायचा. दुसऱ्या नंबरची एपी घ्यायची, टीएन फाइंड करायचा. बरोबर आहे. आणि मग तुमचा टीएन काय आला पाहिजे हे पण सांगून ठेवतो. ओरली येतो टीएन, इकडे बा. 1 पहिल्याला टीएन येणार आहे 2n plus 1 आणि दुसरा येणार आहे 2n plus 3. ही येणार इथे nth टर्म, ही येणार इथे nth टर्म. आणि मग त्यानंतर मग आपल्याला सात सोडवलं ना, या प्रकारे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 आणि स्टेप 4. ठीक आहे बाबांनो. आता उद्याचे थोडेसे वेगळे एक्झाम्पल्स ते म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल्स नाही, थोडेसे फिरवलेले एक्झाम्पल्स उद्यापासून